हॅलो. हॅलो. श्री हा स्वामी ताई. समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. मेसेज बघितला मी ऍक्च्युली तुमचा. हा हा हं. नाही, मी आहे तुम्हाला का बऱ्याच दिवसापासून ऍक्च्युली ट्राय करते, पण तुमचा फोन म्हणजे लागतच नव्हता. ताई, माझ्या आणि ना मोठ्या सासूबाई वारलेल्या. हो, मी ऐकला तो अनुभव. हां, तुम्ही हां. सांगितलं कोणाला तरी की मोठ्या सासूबाई वारत, मी गावी होत्या ना, हो, हो, हो. आली आज. त्याच्यामुळे. हा, तेच मी परत ऐकलं ते. जायचंय 10-12 दिवसात. हा तोपर्यंत इथे घेऊ शकते आता अनुभव. हा ना. हां, हा हां. हा बरं बरं. हां. तर मला ना असा अनुभव तुम्हाला सांगायचा आहे. हां, बोला. ऍक्च्युली थोडंसं मी मागे जाते, म्हणजे मला हरकत ऍक्च्युली ना नाही. आधी पण सांगायचं होतं, अच्छा, पण अच्छा, मी अच्छा. खूप घाईघाईने आणि एकदम शॉर्ट मध्ये सगळं सांगायचे. हां, 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 तर हां. थोडंसं तुम्हाला मी सांगते आता. सांगा बिनधास्त कसं आहे सांगा. माहितीये. हं. हो हो हो. तर कसं आहे माहितीये, मी म्हणजे 90-91 मध्ये हां, ज्यावेळेस मी काहीतरी 6वीला की 7वीलाच होते. हां, तर हां, हां. त्यावेळेस माझ्या मैत्रिणीने मला ऍक्च्युली एकदा नेलं होतं स्वामींच्या मठामध्ये. अच्छा, मैत्रिणीने. हा. हो, हो. कारण त्यांच्या घरामध्ये गजानन महाराजांचं करतातच, म्हणजे खूप अच्छा. सेवा करतात. हां. तर तिथे जवळच होतं. तर ती मला असंच, आता आता काय लहान होतो आम्ही. हां, तर हां. मग असंच मग ती घेऊन गेली. म्हटलं चल म्हणे, पाया पडायला जायचं, तर गेलो आम्ही. हां, हां. तर तिकडे स्वामी समर्थांचं म्हणजे मठ, हा म्हणजे आता आता पण आहे, पण त्यांनी ना काही हं. प्रायव्हेट केलेलं आहे. आता ते बाहेरच्या लोकांना म्हणजे देत नाही दर्शन. ते हां, त्यांची हां. त्यांची स्वतः घरातली सेवा करतात. अच्छा. तर त्यावेळेस आम्ही गेलो होतो. तर हां. त्यावेळेस मी पहिल्यांदा बघितलं. पण प्रॉब्लेम काय माहिती, मी खूप लहान होते म्हणजे त्यावेळेस, तर हां, काही हां. एवढं. कळायचं नाही वगैरे. हां, हां. हं. मग काय व्हायचं की मला त्यांच्या घरात मग फोटो होता गजानन महाराजांचा, तर मला असं वाटायचं की हे देव म्हणजे असे कपडे का नाही घालत? मला म्हणजे इतका मोठा प्रश्न होता. कारण काय, आमच्या घरामध्ये पण म्हणजे असं ना, जेंट्स लोक पण आहे ना, हां. अंघोळीला गेले तरी ना, तरी असं बनियन घालणार, टॉवेल गुंडाळून येणार, असं हां, वगैरे होतं. बरोबर. हां, हां, हां. हां, आणि जो तो आपापल्या रूम मध्ये जाऊन कपडे चेंज करायचा, असं वगैरे हां, होतं. हां, हां. हां, तर ते सवयच नव्हती म्हणजे असं पुरुषांना असं म्हणजे हां, उलटं बघणं. बघायचे. हां, हां. तर मी गजानन महाराजांना पण त्यांच्या घरी बघितलं, आणि नंतर मग स्वामींच्या पण मठामध्ये त्यांना पाहिलं. हां, हां. तर मला असा प्रश्न पडला, हे असं का म्हणून. नंतर ना मग हं. आमच्या तर शेजारी सगळे जैनच म्हणजे आहेत अच्छा. माहेरी. हां, हां. हां, तर मग त्यांच्यासोबत पण मी किती वेळा देरासरला पण गेलेली आहे. पण हो. देरासरला पण तोच प्रॉब्लेम व्हायचा, हां. की ती दिगंबर मूर्ती आहे, म्हणजे दिगंबर आहेत ना ते, असं पूर्ण ते हं, ते तिथे पण तोच, म्हणजे मूर्ती म्हणजे असं कपडे वगैरे काही नाही ना हां, त्यांच्या हां, हां. देवांना पण. बरोबर. हो. तर मग त्याच्यामुळे मी 1-2 वेळा गेल्यानंतर मी तिकडे पण जायचं बंद केलं, की नाही. हो. आणि माझ्या माहेरी ते साईबाबांचं खूप करतात. हां, तर हां. ते साईबाबांचं साईबाबा तर म्हणजे ते पण ते कसे पूर्ण म्हणजे व्यवस्थित कपडे घातलेले असतात ना साईबाबा. हां, बरोबर, बरोबर. हां. तर मग मी ते सोडून दिलं. पण मला आता जेव्हा मला 2022 मध्ये खूप पश्चाताप झाला, की हां. अरे, जर माझ्या त्यावेळेस माझ्या जर मैत्रिणीला विचारलं असतं, हां, की हां. हे असं कपडे का नाही घालत हे देव वगैरे, हां, तर हां. मला असं वाटतं मी त्याच वेळेस म्हणजे बहुतेक या मार्गात आले असते. हां. आणि आणि आयुष्य पण काहीतरी वेगळंच झालं असतं, म्हणजे छान खरंय, झालं असतं असं खरंय, वाटतंय. खरंय, खरंय. हं. पण ते काय लहानपणी काही कळत नसतं आपल्याला, ते अगदी काही म्हणजे तेवढी बरोबर. बुद्धी नाही. हां, कळतच आताच्या नाही ना. मुलांना आताच्या मुलांना जेवढी म्हणजे आहे ना, म्हणजे ते तर हुशार आहेत नेटमुळे वगैरे. खरंय, तर खरंय. त्यावेळेस हे सगळं काही अवेलेबलच नव्हतं ना, या सगळ्या अगदी गोष्टी. बरोबर. काहीच नव्हतं. बरोबर आहे. काहीच नव्हतं आमच्या वेळेस. म्हणजे मी जेव्हा 11वीला होती त्यावेळेस हं. अकाउंट्समध्ये एक चॅप्टर होता कॉम्प्युटरवरती. हां, हां, काही हां. तो लास्टमध्ये होता चॅप्टर हां, हां. अकाउंट्समध्ये. त्यावेळेस म्हणजे तेव्हा इंट्रोडक्शन म्हणजे चालू होतं मुलांना शाळेमध्ये, कॉलेजमध्ये. हां, हां. शाळेमध्ये सुद्धा नाही, कॉलेजमध्ये तेव्हा सुरुवात केली होती. हां, 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 हां. कॉम्प्युटरचा इंट्रोडक्शनचा असं वगैरे होतं हां, हां. त्यावेळेस. तर तो एक अनुभव. नंतर त्याच्यानंतर माझा 2018 मध्ये योग आला. हं. जेव्हा भाच्याचं लग्न झालं आणि हां. तेव्हा त्यांच्यासोबत आम्ही गेलो होतो देवदर्शन करायला. हां, तर हां. त्यावेळेस मी स्वामींच्या ते वटवृक्ष मंदिरात गेले होते. अच्छा. हां. समाधी मंदिरात नव्हते गेले, पण वटवृक्ष मंदिरात गेले होते. हां, हां. आणि तिथे गेल्यावर मला खूप छान वाटलं. अरे आणि नंतर मग आम्ही अन्नछत्र आहे ना, हां, हां, हां. तिकडे आम्ही गेलो जेवायला. आणि अगदी म्हणजे 3:30 पावणे 4 वाजले होते. हां. आणि माझा भाऊ म्हणत होता, मला असं वाटत नाही म्हणे आपल्याला मिळेल म्हणून, तर या टायमाला खूप लेट झालेले आहे. हां, हां, हां. पण काय नाही, तिथे गेलो तर ते म्हणे की नाही, तुम्ही जाऊ शकता म्हणे, आहे म्हणे चालू आहे असं वगैरे.
हं, हं, हं. आणि जेवायला वगैरे छान मिळालं. अगदी सात्विक जेवण वगैरे खूप छान वाटलं. हां, आणि मी हां. तेव्हा माझ्या भावाला बोलले म्हटलं, एवढ्या सगळ्या तीर्थस्थानी आपण गेलो आतापर्यंत, हां. पण मला सर्वात जास्त भावलं ना, तर ते हे आपलं स्वामींचंच मंदिर हां, आणि हां. हे अन्नछत्रालय मला खूप आवडलं. हां, हां. आणि म्हणजे वेगळीच एक अनुभूती होती हां, तिकडे हां. गेल्यावरती. खरं, हे खरं अगदी. हो, म्हणजे काय मला कळतच नाही. कुठे आता असं बोलू नये, पण आपले जे कुलदैवत असतात, हां. तिकडेही मला तेवढी मनःशांती का मिळत नाही, मोठा प्रश्न आहे मला. पण स्वामींच्या मठामध्ये मला खूपच छान छान असं वाटतं ते. मनाला खूप खूप छान वाटतं खरं. शांत होतं म्हणजे मन. एक अगदी. तुळजापूर देवीचा मला म्हणजे खूपच म्हणजे मला देवीचा खूपच आशीर्वाद आहे लहानपणापासून. हो. त्याच्यामुळे हो, खूप म्हणजे म्हणजे खूपच आशीर्वाद आहे माझ्यावरती. म्हणजे माझी सगळी कामं मंगळवार आणि शुक्रवार हो या ना? दिवशी होतात म्हणजे होतातच. हो. अरे वाह! हो, म्हणजे अगदी सॅलरी म्हणा किंवा हां. माझं इंटरव्ह्यू म्हणा, हां, हे हां. सगळं म्हणजे माझं रुजू होणं कामावरती, हे सगळं मंगळवार आणि किती छान. शुक्रवारी होतं माझं. हो, ते अरे लहानपणापासून आहे ते माझं. अरे वाह! हो, हो. आता तुम्हाला एक अनुभव सांगते. 2023 मध्ये हां, हां. त्यावेळेस म्हणजे माझं मैत्रिणींसोबत बोलणं चालू होतं, की हं, हं. स्वामींचा फोटो आणायचा, स्वामींचा फोटो आणायचा. कारण तोपर्यंत मी नामस्मरण चालू केलेलं होतं अच्छा. आणि 5-6 महिने झाले होते. तर माझी मैत्रीण म्हणतात, "अगं, तुला एवढे अनुभव येतात ना स्वामींचे." आणि त्यांना आश्चर्य वाटायचं, "तुला एवढे अनुभव कसे येतात? तुला अय्या! एवढे दृष्टांत हो, तुला एवढे दृष्टांत कसे कळतात?" म्हटलं, "मलाच कळत नाही," म्हटलं. हां, हां, हां. म्हटलं, "तू फोटो आणला का?" म्हटलं, "नाही अजून." पण हां, नाही अगं तू फोटो आण त्यांचा, फोटोची स्थापना कर, कोणत्याही गुरुवारी कर हां. आणि पोथी असते म्हणे स्वामींची सारामृत म्हणून ती आण बरं. म्हणून हां, हां. असं. तर मग मी हे 13 जुलै 2023 ला गुरुवारी स्वामींचं फोटोची स्थापना केली हां. आणि त्याची स्थापना केल्यानंतर सगळी पूजा वगैरे केली. पण माझ्याकडे पोथी नव्हती हां, हां. सारामृताची. हां, हां. आणि समहाऊ म्हणजे जिकडे आम्ही राहत होतो आधी तिकडे मठ आहे. हां, पण ते जे म्हणजे असतात ना सामान वगैरे विकणारे वगैरे हां, मठामध्ये, हां. तर ते अवेलेबलच नसायचे. अरे! हं. बरं आणि नवीन आपण जेव्हा असतो ना या सेवा हां. करण्यामध्ये, सेवेकरी आपण जेव्हा होतो नवीन, हो, हो, तेव्हा हो. आपल्याला जास्त ओढ असते. असं वाटतं ओढ असते, कधी उत्सुकता असते, की कधी सुरू करेन. अगदी. असं वाटतं कधी मला पोथी मिळते आणि कधी मी त्याचं पठण करते असं मला झालं होतं आणि काय आहे? कारण मी ते YouTubeवरती ऐकत तर होते. हां, पण हां. मला असं वाटत होतं की मी कधी ऐकते आणि म्हणजे कधी वाचते म्हणजे असं झालं होतं मला. हां, 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 हां. आणि मग मला ते काही हे नाही होईना म्हणजे असं करता 15-20 दिवस निघून गेले हां. आणि मला काही ते चैन पडेना. मग मी शेवटी काय केलं, हं. आमच्याच मार्केटमध्ये असणारं सामानाचं भांडार आहे. मग त्यांना विचारलं, "तुमच्याकडे आहे का?" म्हणे "सारामची पोथी." म्हणते, "हो आहे" म्हणून. हां, हां, हां. म्हटलं, "द्या" म्हणून. तर मग ती काही दिंडोरी प्रणीत तर नाहीच म्हणा. हां. पण जी म्हणजे म्हणजे मूळ पोथी आहे हां, हां. विष्णू बळवंत हां. थोरात आय थिंक थोडीशी बरोबर. रिसर्च हां, त्यांचीच बहुतेक त्यांचं असंच नाव आहे बहुतेक. हां. आणि मग ती पोथी मी आणली. हं. ज्या दिवशी मी पोथी आणली, त्याची पूजा वगैरे केली हां, आणि त्या दिवशी तर वाचन नाही केलं मी हां, आणि पोथीची पूजा केली. म्हटलं तर उद्या गुरुवार आहे, तर उद्यापासून मी तिची हां, म्हणजे सुरुवात करेन म्हणजे वाचनाची. पण त्या हां, दिवशी बुधवारी, आदल्या दिवशी बुधवारी मी ती पूजा करून तिकडेच देवघरात मांडून ठेवली. हां, हां, दुसऱ्या दिवशी वाचायची म्हणून. हां, आणि त्याच दिवशी रात्री काय झालं तुम्हाला सांगते. हां. ज्या आधी रेंटच्या घरामध्ये होते ना, त्या घरामध्ये मला त्या घर मालकाने भयंकर पाण्यावरून आणि भयंकर त्रास दिला होता. आई आणि गं! तिकडे लाईटचे पण खूप प्रॉब्लेम होते. खूप म्हणजे हां, खूपच प्रॉब्लेम होते. हां, हां, तर मी ती पोथी आणली होती आणि त्याच दिवशी रात्री हां. मला स्वामींचा दृष्टांत असा झाला, अरे! की स्वामी त्या दिवशी म्हणजे छोटासा रूम होता तो वन रूम किचन हां, आणि हां, त्याच्या हॉलमध्ये बसलेले होते. पण हां, त्यांचं फक्त नाकाच्या खाली ओठापासून हां, ते छातीपर्यंत हां. 2 खांदे एवढा भाग फक्त त्यांचा मला दिसला. अय्या! हां, आणि असं दिसलं मला त्या स्वप्नामध्ये, की मी घरामध्ये एंटर करते. हां, म्हणजे फक्त एकच पाऊल टाकते, उजवा पाय टाकते आणि मी समोर बघते, अरे स्वामी येऊन बसले. त्यांचे हां. ते रुद्राक्षाची माळा मला दिसली आणि ते एक गळ्याला छोटंसं त्यांचं गंठणसारखं ते आहे बरोबर. हां, हां. हां, ते दिसलं. मी म्हटलं, "स्वामी तुम्ही आलात?" तर हां. ते हसून म्हणतात, "हो, मी आलो." आई असे म्हणतात. हां. मला इतका आनंद होतो आणि मी ते झोपेतून उठून बसले. म्हटलं, "अरे वाह! स्वामी आले" म्हणून असं.
हां. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी काही प्रॉब्लेम आल्यामुळे मला ते नाही वाचता आलं. हं, हं. नंतर 5-6 दिवसानंतर मग मी परत जेव्हा गुरुवार आला, कारण माझं हे हट्ट होता की गुरुवारपासूनच पोथीचं करायचं. वाचन करायला पाहिजे. कारण असे आपण रोज वाचू शकतो. पण मला असं होतं की गुरुवारपासूनच आपण सुरुवात करावी, सुरुवात असं गुरुवारी माझं खूप होतं. करायची. हां, हां, हां. हो. आणि त्याच्यानंतर तो योग आला. नंतर पुढच्या गुरुवारपासून मग मी ते वाचन सुरू केलं हां, स्वामींचं. हां. आणि त्याच्यानंतर तर मग दिव्यामध्ये खूप आकृती नव्या-नव्या चालू झाल्या. म्हणजे हं. शंकराची पिंड दिसायला लागली. हो. त्याच्यावरती शंकराच्या पिंडीवरती मग तो नागाचा फणा ते ते पण होतं मग ते त्या फोटो आहेत का दिव्यामध्ये. तुमच्याकडे काढलेले? आहे जवळ-जवळ 32-35 फोटो आहेत पाठवा ना त्याच्यामध्ये. ते. हो, नक्की हं, पाठवेन. हं, हं. आणि परत अजून स्वामींचा हात आहे. असं हो. असे भरपूर फोटो आहेत. आणि काय हं. व्हायचं जेव्हा मी फोटो काढायची मला असं वाटायचं बाबा काहीतरी आकृती तयार झालीये. हां, पण मी फक्त फोटो काढून ठेवायची. आणि हां. जेव्हा निवांत वेळ मिळायचा ना तेव्हा ते झूम करून बघायची ना तेव्हा मग त्यातले ते सगळ्या त्या अशा आकृती वेगवेगळ्या काय काय दिसायच्या. आहे ते नीट कळायचं. हां. हो, फुलं तर भरपूर जास्वंद म्हणा किंवा झेंडूची फुलं म्हणा, हे हं. भरपूर फुलं त्याच्यामध्ये यायची. हो. अरे वाह! हं. खूप अगदी छान आणि खूप आनंद व्हायचा जेव्हा. आणि बरं ते छोटासा दिवा बरं का. आणि बघा. त्याच्यामध्ये फक्त एकच चमचा तेल मावेल ना, हां, हां, एवढाच हां. तो दिवा असायचा आणि त्याच्यामध्ये आकृती तयार व्हायच्या. अरे वाह! हां, हे खूप. आणि नंतर मग मला कोणी सांगितलं, की "बाबा तू ना असं अ, अखंड दिवामूळे चालू ठेव म्हणून. अच्छा. तुला हं. खूप त्रास होतात ना, बऱ्याच गोष्टींचा त्रास चालू आहे ना, तर हां, तू हां. अखंड दिवा चालू कर." अच्छा. तर मी हं. अखंड दिवा मग मांडायला सुरुवात केली. हां, हां. त्याच्यामुळे तर खूपच म्हणजे किती असं वाटायचं किती त्रास होऊ दे, पण अजिबात डगमगायची नाही मी. हां, डगमगायचं नाही. हो. स्वामी आहेत ना आपल्याबरोबर तर बिलकुल डगमगायचं नाही. हां. तो एक तसे सगळे अनुभव वगैरे मला यायला लागले. हां, त्याच्यानंतर असं झालं हं, एकदा माझं म्हणजे लेक्चर होतं आणि हं. मला घरापासून जायचं होतं लेक्चरला ठाण्याला. अच्छा. तर मग हं, कसा तो ट्रेनचा प्रवास आहे नंतर मग पुढे स्टेशनपासून मग रिक्षा असा हं, प्रवास होता. हं. पण झालं असं एकदा की मी लेक्चरला चालले होते आणि ज्यावेळेस मला लेक्चर असेल ना त्यावेळेस मी ना नेहमी न्यूज लावून बघायची मोबाईलवरती बाबा काय आहे का म्हणून किंवा हां, काय. हां. बरोबर. हां. तर मग मी गेले मी स्टेशनला आणि मग तिकडे मी रिक्षासाठी उभी होते. तर एकही रिक्षा नाही. मला कळेना म्हटलं का रिक्षा नाही? हां, आणि तिथे शेजारी एक माणूस उभा होता. तो हिंदीमध्ये बडबड करायला लागला. हां. 1 घंटा हो गया है, अभी तक एक भी रिक्शा आया नहीं. क्या प्रॉब्लम है इन लोग का? एक भी रिक्शा नहीं मिल रहा है. 1 घंटा से कब से खड़ा हूँ. हां, मग हां, तो हां. असा बडबड करून तो निघून गेला. पण तरी मी शांतच उभी होती. म्हटलं काय 15-20 मिनिटं आहे म्हटलं. हां, हां. रिक्षा मिळते हां. रिक्षा मिळाली तर मी 10 मिनिटात म्हणे पोहोचूनच जाईन म्हटलं. बरोबर. हां, आणि नंतर मग 10-1 मिनिटांनी मग रिक्षा आली आणि हां, म्हणजे एकही रिक्षा नव्हती आणि एक रिक्षा आली आणि तो रिक्षावाला बरोबर माझ्या समोर पुढ्यातच येऊन उभा राहिला. हां, रिक्षा म्हणजे रिक्षा घेऊन तो बसून होता. हां, आणि मग त्याला मीच म्हटलं जाणार का म्हणून इकडे वगैरे तर हो हां, म्हणाले ते. असं हां. पांढरा शुभ्र त्यांनी ड्रेस घातलेला होता आणि केशरी टिळा लावलेला होता. अरे वाह! आणि मी बसले. हो. हं. आणि मी स्वामींना मनोमन प्रार्थना केली. म्हटलं धन्यवाद स्वामी रिक्षा मिळाली. आता मी पोहोचते म्हटलं. हो, आता मी हं. पोहोचतेच आहे म्हटलं माझ्या सेंटरवरती. हां, आणि मी त्यांना विचारलं होतं म्हटलं का हो दादा म्हटलं आज एकही रिक्षा नाही तर नेहमी एवढ्या सगळ्या रिक्षा असतात. हां. ते म्हणाल्या अहो ते संघटनांचा म्हणे संप आहे आज. म्हटलं अरे बातम्यांमध्ये तर बापरे! काहीच नाही. ते हां. म्हणते नाही नाही ते आपसकच म्हणे आहे त्याच्यामुळे संघटनाने ठरवलंय की आज काही दुपारपर्यंत रिक्षा चालू करायचं नाही. दुपार किंवा बापरे! संध्याकाळपर्यंत असं हो, वगैरे. हो. हो. आणि नंतर माझं जेव्हा लक्ष गेलं ना तर ते रिक्षाचं स्टेअरिंग असतं ना ते हां, हां, त्या हां. त्याच्या पुढची जागा असते ना, हां, हां. त्याच्यावर ते प्लास्टिकचं ग्रीन ग्रास असतं ना, तर ते ग्रीन ग्रास लावलेलं होतं आणि हां. त्याच्यावरती छान स्वामींची छोटीशी मूर्ती होती आणि अरे त्यांनी वाह! ते छान सुशोभी करून ठेवलं होतं म्हणजे. बघा. हो, म्हणजे म्हटलं हे काय स्वामींनीच तुमच्यासाठी स्पेशल पाठवलं. हो, स्वामींनीच मला ही रिक्षा पाठवली असं मी म्हणायला खरंय, हरकत नाही आणि खरंय. त्यांनीच पाठवली म्हणजे रिक्षा ही. खरंय, खरंय. ते झालं. त्याच्यानंतर अजून एक तुम्हाला अनुभव सांगते. असंच एक माझं लेक्चरचं होतं टायमिंग. हां, म्हणजे हां. काय झालं होतं ॲक्चुअली त्यावेळेस म्हणजे वेडनेसडे म्हणजे बुधवार होता हां, हां. आणि माझं नेहमी लेक्चर 2:30चा पावणे 3चा असायचा. हां, आणि हां. त्याच दिवशी माझं लेक्चर ना 4:30 वाजता ठेवलं. तर मला थोडंसं आश्चर्य वाटलं. म्हटलं 4:30 वाजता का ठेवलं असेल? हां, म्हटलं जाऊ दे म्हटलं टायमिंगचा गोंधळ झाला असेल. हां. म्हणून ठेवलं असेल आणि मला म्हटलं इतका वेळ आहे म्हटलं 4:30ला पोहोचायचंय. हां, म्हटलं हां. 3:30 3:30 सव्वा 3ला निघाला तरी म्हणे आरामात हां. पोहोचते म्हटलं मी. आणि बरोबर. दुपारची काही म्हणे गर्दी नसते म्हणे ट्रेनला. हां, हां. तर म्हटलं आरामात पोहोचून जाईल. हां. आणि मी म्हटलं आता एवढा वेळ आहे म्हटलं चला म्हटलं जरा साफसफाई करून घेऊ म्हटलं आपण.
हां, म्हणून मी घराची झाडझूड वगैरे साफसफाई वगैरे करून टाकली बुधवारची. म्हटलं गुरुवार उद्या आहे, हां, उद्या हां. निवांतपणे पूजा करता येते आपल्याला, असं बरं. वगैरे. म्हणून मी साफसफाई करत बसले आणि दुपारी 1 वाजता मॅडमचा मला मेसेज आला, की हां. मॅडम तुम्ही पोहोचा हां 2:30 पर्यंत. म्हटलं आई 1 वाजता पोहोचा? हां, तर मग मी त्यांना डायरेक्ट फोनच केला. हां, मला म्हणतात, "अहो," म्हणे, "तुमचा फोनच लागत नाही, नेटवर्क नाही वाटतं." म्हटलं, "नाही, फोन तर चालू आहे माझा, हातामध्येच मोबाईल आहे." हां, तर हां, त्या म्हणाल्या, की "नाही," म्हणे, "तुम्हाला 2:30 वाजता पोहोचायचंय, तुम्हाला मेसेज आला असेल बघा." म्हटलं, "अहो, तुम्ही मला मेसेज हं. 4:30चा पाठवलाय," म्हटलं. हां, हां, हां. ते म्हणते, "नाही," म्हणून तुमचं 2:30चं लेक्चर आहे." अरे तर मी बाबा! म्हटलं, "ठीक आहे." आणि तेव्हा मी जेवतच होते. हां. कशीबशी 1-1.5 चपाती खाल्ली असेल नसेल मी हं, आणि हं. पटकन आवरलं. कारण बघा. माझ्या घरापासून निघून हां. ते ठाण्याला सेंटरला पोहोचायला कमीत कमी अगदी अगदी जर समजा लगेच ट्रेन मिळाली, लगेच रिक्षा मिळाली, हां. तर कमीत कमी 50 ते 55 मिनिटं तरी कमीत कमी लागायचे. अगदी. बापरे! म्हणजे पण 1 तास लागतोच. बरं. हो, पण आणि त्या दिवशी नेमके मला केस पण धुवायचे होते कारण मस्तपैकी चपचपीत तेल लावून ठेवलं होतं आई रात्री. गं! आणि बापरे! म्हटलं बघा, आणि साफ म्हणजे हो. कुणाला वाटतं नोकरीवाले काय बसून पगार खातात, त्यांना काय कामं, पण काय हाल जीवाची घालमेल होते, ती खूप, त्यांची खूप. त्यांनाच माहिती. हो, हो, हो. हं. आणि त्या दिवशी मग मी म्हटलं मॅडमला म्हटलं, "मॅडम मी फोन ठेवते, कारण मला केस धुवायचेत अजून हां, आणि मग मी आता कशी पोहोचू ते बघूया," म्हटलं असं. हां, आणि त्या दिवशी म्हटलं आवरलं फटफट, फटफट आवरलं. मी हां. घरातून निघाले डॉट 2:15 वाजता निघाले. सगळं अय्या! मला हां, कारण काहीतरी त्यांचा मला फोन ते 1:15 दीड वाजता काहीतरी आला होता मला. हां, हां, हां. आता म्हणजे केस चांगले लांब सडक आहेत माझे. मग वेळ जातोच. बरोबर. हो. हेअर ड्रायरने अर्धवट केस वाळवले मी आई फटाफट. गं! तसेच केस बांधले, बॅग उचलली आणि निघाले. मग 2:15ला मी डॉट घरातून निघाले. बापरे! 30 मिनिटात मी सेंटरला पोहोचले. त्या दिवशी आश्चर्य असं, की कमाल. हो, बघा आता तिकीट काउंटरवर एकही जण नाही तिकीट घ्यायला आई तिकडे. माझा नेमका पास पण संपला होता त्या दिवशी. अरे! हां. एकही जण नाही तिकीट तिकीट काउंटरवरती. प्लस हां, मी फटाफट तिकीट काढलं. तिथे धावत पळत गेली प्लॅटफॉर्मवर. हां, लगेच ट्रेन आलेली होती. मी हां. जनरल डब्यामध्येच चढले घाई-घाई. आई लेडीज गं! डबा काही बघत बसले नाही. जनरल हो. डब्यात चढले. हां, गर्दी तर अजिबात नव्हती. ट्रेन पूर्ण रिकामीच होती. हां आणि फास्ट तिथून मग ट्रेन. परत हां, फास्ट ट्रेन नाही, स्लो ट्रेन होती ती. अच्छा. आणि हां, तिथून मग उतरले स्टेशनला ठाण्याला आणि हां, तिथून मी धावत पळत परत मग समोरच रिक्षा होती रिकामी. लगेच हां, बसले. हां. लगेच पोहोचले सेंटरला. हार्डली 30 मिनिटात मी बरोबर बापरे! सेंटरला पोहोचले. आई म्हणजे मी गं! 2:45 ला सुद्धा 1 मिनिट कमी होता हां. आणि मी सेंटरला पोहोचले आणि जेव्हा मी पोहोचले ना, तेव्हा त्या मॅडमचा पण जीव भांड्यात पडला. खरंय. त्या म्हणाल्या, "मॅडम तुम्ही आलात?" म्हटलं, "हो, मी हं. आले." बॅग लगेच एवढी ठेवले. कृपा स्वामींची हो. ताई. हो, हो. स्वामींची खूप खूप म्हणजे खूप कृपा. ती खरंच बॅग खूप ठेवले आणि तशीच मी अ, लेक्चर. आले. हो. आणि तशीच मी लगेच क्लासरूममध्ये गेले आणि लेक्चर म्हणजे घेतले सगळे 2-3 ते. हां. मग तेव्हा जेव्हा लेक्चर घेतलं तेव्हा मॅडम म्हणाल्या, की "आमची काल मीटिंग झाली आणि त्यावेळेस त्या गडबडीमध्ये तुम्हाला सांगायचं म्हणजे तुम्हाला मेसेज जो आधी गेला जुना, हां, हां. तो दुसरा मेसेज टाकायचा राहून गेला आमच्याकडून आणि त्याच्यामुळे हा गोंधळ झाला." पण बापरे! पण कशा आता टीचर्स वगैरे काही-काही जरा असं त्यांना असं वाटलं, की मी कंप्लेंट करेल हं. मोठ्या मॅडमकडे. पण हां, मी हां. याची वाच्यता कुठेही केली नाही. मी तुम्हाला आज सांगते. बघा. म्हणजे माझे जे कलीग्स आहेत त्यांना ही गोष्ट आजपर्यंत माहिती नाही. बापरे! बघा. ही तुम्हाला गोष्ट मी आज सांगते. आई म्हणजे गं! असे स्वामी एवढे पाठीशी उभे असतात ना उभीच आपल्या. असतात आणि तुम्ही कोणाची कंप्लेंटही केली नाही. नाही, तो नाही. प्लस कधीच पॉइंट नाही. तुमचा वाढला, की तुमचं हो. तिथे एक कर्म चांगलं झालं, की हो. दुसऱ्याला कोणाला म्हणजे कचाट्यात आणलं नाही तुम्ही. नाही माझा ना मूळचा स्वभाव असा आहे ना ताई, कसे आहे ना आपल्याकडून चुका होतच असतात. पण हां. प्रत्येक गोष्टीचं राईचं पर्वत कशाला आपल्याला करायला अगदी पाहिजे? कसं बोललात ताई, सोडून आणि द्यायला बायकांनी शिकायचं. आणि बायकांना समजून घेणं खूप गरजेचं आहे आत्ताच्या काळामध्ये. बरोबर, किती व्याप असतात हो प्रत्येक स्त्रीला. खूप व्याप असतात आणि हे होत नाही ना त्याच्यामुळे आता मी त्याच्यातून गेलेली आहे. त्याच्यामुळे बरोबर, खूप भोगले समजदारी मी फार आतापर्यंत. महत्वाचं आहे. खरंय. आणि मी मागेच तुम्हाला खरं करणार होते. तुम्हाला त्यावेळेस मला वाटतं तुम्हाला मेसेज टाकला होता त्यावेळेस पण, हां, की काय ते तुम्हाला मेसेज टाकला होता अनुभव घ्याल का काय वगैरे असं. हां. आपण कारण मी नक्कीच घेतोच ताई 9 ते 10
हा पण शेवटी कसं आपण संसारी आहोत. हा काही ना काही असे मध्ये हा घडत हा असतं, चालू जावं असतं चालू लागतं. असतं हो. हं. आपण काय झालं एक तो अनुभव होता ऍक्च्युली ती त्या मुलीच्या आईनेच अनुभव शेअर केला होता की हां, तिला तिला सासरी म्हणे भयंकर त्रास होता. हां. पण त्यावेळेस तिचे वडील होते ना ते वडील त्या मुलीच्या अगदी पाठीमागे ते भक्कम उभे होते. हां, हां, हां. त्याच्यामुळे मग नंतर मग त्यांचं ती मीटिंग झाली आणि मग परत त्या मुलीला सासरी सोडण्यात आलं. बरोबर. आणि ते त्या ज्या बाई सांगत होत्या ना की मुलीला त्या सासूने त्या नंदानी कसा छळ केला हां, हां, हां. आणि नवरा पण म्हणे आईचंच ऐकत होता असं हां, वगैरे. हां. आई म्हणजे बायकोचं म्हणजे बघतच नव्हता. बायकोचं काय आहे किंवा तिला हं. काय गरजा आहे किंवा तिच्या तिचं काय वेदना म्हणणं आहे. समजत नव्हत्या. हां. म्हटलं नशिबाने म्हटलं ती मुलगी तिच्या पाठीशी वडील होते म्हणून आज मग तिचं छान हे झालं. नाहीतर बाबा मी तर 25 वर्ष भोगले म्हटलं. खरंय. आणि कारण काही माझ्या पाठीमागे कोणीच म्हणजे बोलणारं नाहीये. आजही या घडीला माझ्या पाठीमागे उभं राहून कोणी बोलणारं नाही. बापरे! त्याच्यामुळे म्हणजे मी स्वामी हा आहेत ताई तुमच्या पाठीशी. हो, हो, स्वामी हो. आता तुम्हाला इतकं सुख दाखवतील ना आणि तुम्हाला सांगू का, आयुष्याची सकाळ कष्टात गेली चालेल, दुपार वेदनेत गेली चालेल, पण आयुष्याची संध्याकाळ सुंदर असायला हवी. खरंय, खरंय, खरंय. हं, अगदी खरंय. हं. आणि मग अजून एक सांगायचं राहून गेलं. मी आता सध्या ती माझी सेवा थांबलेली आहे. हां. पण ती अशीच मी YouTubeवरती बघूनच सेवा ती म्हणजे चालू केलेली आहे. हां, 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 तर हां. ती आहे गुरुपुष्यामृत योगची सेवा. अच्छा. ज्यांना जमत असेल ना त्या सेवेकऱ्यांनी नक्कीच करा. म्हणून ना मी थोडी घाई करत हां, होती हां. तुम्हाला 2-3 दिवसापासून हां, अनुभव शेअर करायला. हां. तर ती सेवा YouTubeवर तुम्हाला 10 जूनला हां, हां. 18 जून 2026. तर ह्या हां, वर्षातलं हे गुरुपुष्यामृत योग जे आहे, हां. हे आता शेवटचं आहे. तर यावर्षी मग परत गुरुपुष्यामृत योग नाहीच आहे पूर्ण अच्छा. वर्षभरात. हां, हां. ते मग आता काय डायरेक्ट करायची आहे सेवा? सेवा अशी आहे, की हं. गुरुपुष्यामृत योग ज्या दिवशी असेल ना, हां, त्याचा वेळ दिलेली असते कॅलेंडरमध्ये. तर हां, हां, त्याच वेळेमध्ये ना, तर ते हां. तुपाचा दिवा लावायचा असतो आपल्याला. अच्छा. फुलवात असते ना, हां, हां. कापसाची फुलवात करायची. हं. तुपाची तूप टाकायचं हां, आणि आपण एक तो दिवा फिक्स करायचा. हां, कोणताही दिवा. हां, चांदीचा असेल तरी चालेल, तांब्याचा असेल काय तरी हं. चालेल आणि आपली पणती असेल ना हां, मातीची तरीही चालेल. पण तो दिवा ना ती सेवा पूर्ण होईपर्यंत हं. तोच दिवा ठेवायचा. दिवा चेंज करायचा नाही. अच्छा. हां. हां. तर तो तुपाचा दिवा म्हणजे आज एक फुलवात लावली. आता गुरुपुष्यामृत योग असेल ना, हं, तर हं, त्या वेळेमध्ये तुम्ही ते एक फुलवात लावायची हं, आणि त्याच्यावरती सेवा करायची आहे. फक्त फुलवात लावून चालत नाही. हं, त्याच्यावरती सेवा करायची आपल्याला, की हं, ते फुलवात लावल्यानंतर आपण तर ओम गणपतये नमः असं म्हणतो. हं, आपल्या कुलदेवतांची नावं घ्यायची. हं, हं, आपल्या गुरूंचं नाव घ्यायचं. त्यांना सगळ्यांना नमस्कार करून हं. नंतर मग एक वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे. अच्छा. एक वेळा श्री सुक्तम हं, फलश्रुती सहित म्हणायचं आहे. हं, हं, त्याच्यानंतर मग एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्र, एक हं, माळ विष्णू गायत्री मंत्र, हं, एक माळ कुबेर मंत्र, हं, एक माळ नाही सॉरी जरा चुकलं माझं. हं, 16 वेळा विष्णू गायत्री मंत्र, हां, 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र, हं, 16 वेळा लक्ष्मी हे कुबेर मंत्र हं, आणि एक माळ नवार्णव मंत्र आणि हं. एक माळ श्री स्वामी समर्थ या हं. नामाचा जप करायचा आहे. अच्छा. अशी ती सेवा करायची आहे. हां, 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 हां. हां. आणि ही सेवा करायची आणि नमस्कार करायचा आणि तोपर्यंत ना तो जो दिवा आहे ना तो प्रज्वलित राहायलाच पाहिजे. अच्छा. त्याप्रमाणे आपण ते तूप घालायचं. हां, हां, हां. पहिल्या दिवशी तुम्ही गुरुपुष्प योगच्या वेळेमध्येच ही सेवा करायची. हं, हं, हं. दुसऱ्या दिवशी आपण टाईम ठरवायचा बाबा सकाळी करणार आहोत की संध्याकाळी करणार आहोत. त्या अच्छा. हां, वेळेनुसार आपण तो दिवा प्रज्वलित करून ही हां, सेवा करायची. तर हां. पहिल्या दिवशी 1 फुलवात, दुसऱ्या दिवशी 2, तिसऱ्या अच्छा. दिवशी 3, हां, चौथ्या दिवशी 4 फुलवात, हां. पाचव्या दिवशी 5, 6व्या दिवशी 6 असं 12 दिवसापर्यंत 12 फुलवाती येणार 12व्या दिवशी. अच्छा. हां, हां, हां. आणि 13व्या दिवशी पण परत 12 फुलवात लावायच्या हां, आणि मग 14व्या दिवशी मग डिसेंडिंग ऑर्डर. जसं हां, आपण शाळेमध्ये शिकलो ना. हां. मग 13व्या दिवशी मग उतरता 11 जायचं. उतरत. हां. उतरत्याप्रमाणे जायचं आपण. हं, 13व्या दिवशी मग 11, 14व्या दिवशी मग 10 असं हं, तुम्ही करत करत यायचं. हं, आणि हं. ज्या दिवशी आपली मग शेवटची मग एक फुलत परत येईल ना, हं, हं, हं. उतरत्या क्रमाप्रमाणे. हं. मग तो दिवस आपला शेवटचा असेल म्हणजे त्या बरोबर. हां, हां. सेवेचा. असं हां, आपण करू शकतो. मग हां. हे आपल्याला जर काही सुतक वगैरे आला तर मग परत थांबून घ्यायचं.
हं. आणि जर आपल्याला काही अडचण आली, आपल्याला लेडीज लोकांचा काही प्रॉब्लेम वगैरे हां, आला, तर हां. तेवढे दिवस सोडून द्यायचं आणि जिथे आपण स्टॉप केला आहे ना, हं, हं. तिथून मग आपण सुरुवात करायची. आता समजा माझं काल 4 फुलवाती समजा झाल्या माझ्या काल हां, आणि मला घरामध्ये काही अडचण आली, काही हां, प्रॉब्लेम वगैरे झाला, हां. तर मग आपण मग पुढची जेव्हा आपण सेवा चालू करणार ना, तर मग 5 फुलवातीपासून आपण सुरुवात करायची मग. कारण अच्छा. 4 फुलवाती आपल्या आधी झालेल्या होत्या ना. बरोबर, बरोबर. मग 5 फुलवातीपासून आपण हे सुरुवात करायचं. तर हां, अशी ती सेवा आहे आणि ही सेवा नक्कीच करा. हां. माझ्या 4 फुलवातीपर्यंतच खरं झालं होतं. पण नंतर मग आमच्या घरामध्ये हं. आमचे सगळे प्रॉब्लेम आणि त्याच्यानंतर मग जरा सुतक पण लागलं होतं. हां, त्याच्यामुळे ती माझी सेवा थांबूनच गेली. हां, पण ही हां, 4 फुलवातीची जरी मी सेवा जरी केली ना ताई, हां, तरी त्याचं मला खूप छान फळ मिळालं आहे. आणि म्हणजे आर्थिक उन्नती म्हणा, आर्थिक प्राप्तीसाठी ही हां. सेवा खूपच सुंदर आहे. म्हणजे खूपच संकल्प करून करायचं ना हे? हां, संकल्प म्हणजे सांगायचं बाबा मला ही सेवा करत आहे. त्यासाठी करते असं. हां, असं केलं संकल्प केला तरी चालेल, नाही केला तरी चालेल. पण हां, ही सेवा पण करायची बाबा तुमच्या कृपेने ही सेवा मी करत आहे. तुमच्या कृपेने हां, मला हां. आर्थिक प्राप्ती होऊ दे. सुख, अच्छा. धन, ऐश्वर्य, वैभव आणि सुदृढ, निरोगी, उदंड आयुष्य आम्हा सर्वांना हो. लाभू द्या. अशी हां. आपली साधी प्रार्थना जी आपण रोजच करत असतो, बरोबर, ती बरोबर. करायची. हां, अधिक महिन्याची सेवा मी अशी सुरुवात केली होती, की सहस्त्रनाम, विष्णू हां, सहस्त्रनाम हां. रोज म्हणायचं म्हणून. विष्णू ओह! सहस्त्रनाम. हां. त्याच्यामुळे असा फायदा झाला मला, की विष्णू सहस्त्रनामामुळे हां. मला माझ्या तब्येतीमध्ये खूप सुधारणा दिसायला लागल्या. अरे वाह! हां, म्हणजे मला थोडंसं म्हणजे आता हे गरमीमुळे तर खूपच त्रास होतोय. नीट माझी झोपही होत नाहीये बरोबर, गरमीमुळे बरोबर. आणि दम्याचा पण मला जरा प्रॉब्लेम आहे. अच्छा. त्याच्यामुळे काय होतंय मला तो त्रास खूप कमी झाला माझा हो ना? ॲक्चुअली विष्णू सहस्त्रनामामुळे. हं. आणि मी ठरवलंच होतं, की अधिक महिन्यामध्ये आपण विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं. हां, पुरुष सुक्त म्हणायचं. हां, पुरुष सुक्त मी मराठीत म्हणते हं. ॲक्चुअली. हां, हां. गीतेचा 15वा अध्याय आणि गीतेची 18 नावे. हं, हं, हं. हे पण मी ॲड केलं अधिक महिन्याची सेवा म्हणून. बापरे! एवढं आणि करता तुम्ही? आता करत होते, पण हे आमचं जरा प्रॉब्लेम आल्यानंतर सुतक लागल्यामुळे जरा थांबून जरा हं. झालं माझं. आणि मग आता परत ज्यांना मी जर आज सुतकच असेल तर? मग नाही, पण ही जी सेवा आहे ना, तुम्हाला गुरुपुरुषामृत योगच्याच दिवशी करावी लागते. अशी अधीमधी नाही नाही पण करावी नाही लागत. गुरुपुष्यामृत योगालाच जर हं. कोणाला सुतकच असेल तर? सुतक असेल तर नाही, मग नाही नाही करू करता येत शकणार. ना? कारण हां. त्याच दिवशी सुरुवात व्हायला पाहिजे. आता समजा हं. एखाद्या लेडीजला समजा सुतक असेल तर तुम्ही करू शकणार नाही ही सेवा. बरोबर. पण जर समजा एखादा तुम्हाला प्रॉब्लेम असेल, हां, हां. आपल्या लेडीज लोकांचा प्रॉब्लेम असेल तुम्हाला मासिक पाळीचा, तर बरोबर, त्या बरोबर. दिवशी आपल्या घरातून कोणी व्यक्ती असेल ना, हं. त्यांच्याकडून करून घ्यावी. अच्छा, 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 अच्छा. हां, हां. त्यांच्याकडून मोडकी-तोडकी का होईना सेवा करून घ्यावी. बरं हं. त्यांना समजा हे वाचन समजा जमत नसेल, कारण आताचे म्हणजे मुलं एवढी सेवा कोणी करत नाही. बरोबर, तर बरोबर. समजा वाचन होत असेल, तर त्यांना म्हणा बाबा त्याला किंवा तिला कोणी आपल्या घरातली कोण दुसरी व्यक्ती असेल, हां, हां. तर YouTubeवरती या सेवा म्हणजे हे लावून द्यायचं आपण आणि हां. हां, ते श्रवण करायला लावायचं आणि थोडंसं अंतरावर आपणही बसावं हां. आणि ते पूर्ण श्रवण झाल्यानंतर आपण उठून घ्यावं आणि त्यांनी उठावं मग. बरोबर, पण बरोबर. तो दिवस महत्वाचा. 18 जून. हां, तो दिवस महत्वाचा आहे त्यांनी करावं. वेळ पण जर तुम्हाला माहिती असती तर बरं झालं असतं. कशाची वेळ? गुरुपुष्यामृत योग कधी सुरू होतोय 18 जूनला? हां, 18 जूनला ना गुरुपुरुषामृत योग चालू होतोय. सकाळी 6 वाजून 4 मिनिटापासून अच्छा. ते हं. सकाळी 11 वाजून 32 मिनिटापर्यंत आहे. ओह! अच्छा. या गुरुवारी 18 जूनला हा वेळ आहे. कॅलेंडरमध्ये मिळून जाईल. हां, हां, हां. गेल्या महिन्याचा जो होता तो गुरुपुरुषामृत एवढा म्हणजे योग एवढा सुंदर होता, की तो इथं अधिक महिन्यात आला होता हं. गुरुपुरुषामृत योग. आणि हां. तो संपूर्ण दिवस होता हो. ॲक्चुअली. हो. त्याच्यामुळे मग ते वेळही खूप मिळाला हां, आणि हां. भरपूर सेवाही झाल्या. हां. असं आहे आणि परत मी संध्याकाळचं रामरक्षा, हां. कालभैरवाष्टक स्तोत्र, परत आपलं अ, हे थोडंसं विसरते मी. हां, हां, हे हां. माझं चालू असतं रामरक्षा, भरपूर कालभैरवाष्टक करता स्तोत्र. ताई तुम्ही. खूपच करता हो. हां, कारण काय होतं माझा मेनोपॉजचा काळ चालू झालेला आहे. त्याच्यामुळे हां. मला खूपच अवधी मला कमी मिळतो. बरोबर, असं होतं. बरोबर. तर बरोबर. महिन्यातले मला 15 दिवस मिळतात. तेवढे हं. मिळतात, कधी नाही मिळत मला हा प्रॉब्लेम होतो. पण बरोबर. ज्यावेळेस मला मिळतात ना, त्यावेळेस मी खूप करून घेते. मला जवळ-जवळ 1.5 तास लागतो एवढं हं, सगळं हं. करायला, हं. संध्याकाळचं करायला. हो असं ना? होतं. हो, हो. हं. करतेच मी आणि प्लस मी परत तारक मंत्राचं पाणी पण मी
ती माझी वेगळी सेवा चालू आहे. त्याचाही अनुभव मी लवकर सेवा करेन. बापरे! करा, 11 करा. वेळा तारक मंत्राचं पाणी मी पिते ऍक्च्युअली. बापरे! हो, काय त्याची नाही. माझी सेवा खूप चालू आहे. तुम्हाला इफेक्ट होईल. खूप ताई. हं. तुमचं सगळं इतकं सुखात होईल ना, एवढं करताय तुम्ही आणि आम्हाला पण एवढी छान त्यामुळे माहिती पण मिळाली. खूप हां. खूप धन्यवाद ताई. आणि हां, अजून एक सांगायचंय, अजून एक. हां. तुमची एक मुलाखत झाली होती केंद्रे दादांसोबत हां, हां. YouTubeवरती. हां, हां, हां. तर ऍक्च्युअली मला गेल्या वर्षी मी एक शाळा जॉइन केले होते. तर हां, त्या हां. शाळेमध्ये मला प्रॉब्लेम झाला होता. स्किनचा खूप प्रॉब्लेम झाला होता. तर अच्छा, अच्छा. त्याची औषधं मी 3.5 महिने घेतले अच्छा. ऍक्च्युअली. हां, आणि नंतर मग मी माझ्या गुरुजींना वगैरे विचारलं होतं, हां, की त्यांनी मला माझे उपाय सांगितला 3 दिवसांचा. ते केल्यावर माझं ते थांबलं हां, ऍक्च्युअली. हां, त्याच्यानंतर हां. काय झालं 2-2 महिन्यांनी मग मला परत त्रास व्हायला लागले. या 2 महिन्यांनी असं 3 वेळा मला झाला बापरे! आतापर्यंत. हां, हां, तर मी काही केलं नाही. मी तारंगाचं पाणी केलं. ती हां. थोडी प्यायची आणि पूर्ण शरीराला लावायची. ओह! आणि मग ती खाजवाई थांबायची, बरं का. हां, हां, पण हां. हे मला प्रत्येक वेळेस 1.5 महिन्याने, 2 महिने मला असं होऊन म्हणजे झालं ते. तो त्रास हां. झाला. मग हं. नंतर मग मला ना मी ते हे केंजळे दादांचा मी तो अनुभव ती मुलाखत पाहिली होती. हां, हां. तर तर ते मी सगळं ते टाईम वगैरे सगळं ते मी सगळे ना सेव्ह करून ठेवते ॲक्चुअली. हां, हां, हां. आणि म्हणजे त्वचावरील आजारावर काय करायचंय. त्यात हां, केंजळे दादांनी असं सांगितलं होतं, हां, 3 उदबत्त्या लावायच्या. हां, कोणत्याही वेळी म्हणजे लावू शकतो बहुतेक असं मला वाटतं. पण मी हे संध्याकाळी करायची. हां, 3 हां. उदबत्त्या लावायच्या हं. आणि त्याच्यामध्ये आपण ती सेवा करायची आहे. अ, हां, 11 माळी श्री स्वामी समर्थ या हां, नामाचा जप करायचा 11 माळी हां. आणि 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. ओह! हां, ती जी उदी पडते ना, ती हां, जी उदी जमा होते डिशमध्ये, तर ती हां, उदी काय हां. करायची आपल्या गोमूत्रामध्ये हं. गाईचं गोमूत्र असतं, ते हो, हो. गोमूत्रामध्ये ती मिक्स म्हणजे मिक्स खलवून करायचं. घ्यायची. हां, मिक्स करायची, खलवून घ्यायची हां, आणि आपल्याला जिथे त्वचा रोगाचा काही त्रास होत असेल ना, हां, ते हां. त्या ठिकाणी लावायचे. अच्छा. हां, हं, हं, हं. असं त्यांनी सांगितलंय त्या मुलाखतीमध्ये. हां, तर हां, काय हां. होतंय मला आहे जरा दम्याचा त्रास, त्याच्यामुळे मला ते अगरबत्तीचा तो धूर वगैरे मला सहन होत नाही हां, हां, ॲक्चुअली. हां, तर हां. मी हे 3 दिवस लागोपाठ केलं. पण काय झालं माझ्याकडे उदी भरपूर जमा झाली. अच्छा. हां, हां. मला जरा असा प्रॉब्लेम झाला होता. मला परत तो स्किनचा प्रॉब्लेम नाही झाला. म्हणजे ती खाज वगैरे येत नव्हती मला. अच्छा. पण हां. जरा पायाला ना थोडासा डाग दिसायला लागला होता. बरं, आ, बरं. आ, गेल्या वर्षी मला हा त्रास आहे ना डागेपासूनच सुरुवात झाला होता. नंतर हं. त्याचं रूपांतर पूर्ण बॉडीवर खाजेला झालं होतं. हां. तर मग मी तो डाग दिसायला लागला. मला परत टेन्शन आलं. म्हटलं मला परत त्रास होतोय की आता हा. हां, हां, हां. आणि मग ती मुलाखत पाहिलेली होती ना, तर मी सेव्ह करून ठेवलं होतं ते सगळं टायमिंग अच्छा. वगैरे. हां, आणि मग मी ती सेवा केली. पण मी ही 3 दिवसच केली सेवा. पण हां, माझ्याकडनं ती उदी भरपूर जमा झाली होती 3 दिवसाची. अ, हां, हां, तर कारण ते जास्त डाग नव्हता, थोडासा डाग होता तो हां, पायावरती. मग हां. मी काय केलं, जी उदी होती ना भरपूर, मग ती मी उदी ती रोज थोडी-थोडी करून लावायची. तर ओह! डाग माझा आहे ना जवळ-जवळ तर नाहीसच झाला आणि मला खाज तर नाहीच आली अंगावरती, पण तो डागही माझा खूप कमी झालाय. अरे वाह! हां, तर किती ही त्याच्यामुळे ती मुलाखत पण मी बघत असते, सारखी ऐकत असते. म्हणजे जेव्हा-जेव्हा मी स्वयंपाक करते ना, हां, हां, हां. स्वामी ओम किती चॅनलचे अनुभव आणि मुलाखती हे सगळं मी ऐकत असते आणि बघत असते ऍक्च्युली. किती छान वाटलं ऐकून. हो आणि आपले जे दादा आहेत अ, अभिषेक निकम दादा, हां, हां, हां. हम गया नहीं जिंदा है हो ज्यांनी ना, तो हो ना. हां, चित्रपट निर्मिती केली. हां. तर त्या दादांनी मला मागे एकदा ते कुशामृत जल घेऊन आले होते. हां, पण हां, मला हां. ते जमलं नाही. मग त्यांनी इथे एक ताई आहे त्यांच्याकडे त्यांनी ठेवलं होतं ठाण्यामध्ये. हां, हां. मग त्यांच्याकडे मी गेले होते. आता असं झालं की माझ्या घरापासून आहे ना खरंच नेहमी रिक्षा मिळतच असतात. आणि अरे हां, आणि ते नवरात्रीचे दिवस होते. हां. गेल्या वर्षी नवरात्रीमध्ये हां. 3री माळ होती आणि अच्छा. त्या दिवशी मला जायचं होतं त्यांच्याकडे आणि संध्याकाळी एवढ्या रिक्षा असतात ॲक्चुअली पण मला तरी एकही रिक्षा मिळाली नाही. अरे वाह! रिक्षा करत मी बरेच अंतर चालले पण मला एकही रिक्षा मिळाली नाही. हां. आणि शेवटी मला तिकडे चालत चालतच जावं लागलं त्यांच्या घरापर्यंत अक्षरशः. अरे आणि वाह! हो, त्या पण म्हणाल्या म्हणे, "अहो तुम्ही कधीचा फोन केलेला?" म्हटलं, "अहो मला एकही रिक्षा मिळेना." म्हटलं, हां, माझ्या घरापासून हार्डली 20 एक मिनिटं लागतात फक्त चालत हां. जायला त्यांच्या घरी. पण मला हां. त्यावेळेस त्यांच्या घरी पोहोचायला जवळ-जवळ 1.5 तास लागला. बघा परीक्षाच असते आपली काही-काही वेळेला. परीक्षा असते त्याचं कारणही सांगते का परीक्षा घेतली स्वामींनी माझी. हां. आणि मग ते मी तिथे पोहोचले आणि खूप वैतागलेले होते मी अक्षरशः कारण घामाने ओली चिंब झालेली होती अक्षरशः.
हा 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 आणि मी जशी त्यांच्या गेटमध्ये पोहोचले ना, तर तो वॉचमॅन कधी माझ्यावर खरं असं कोणी वागत नाही. हा पण तो वॉचमॅन असा अंगावर लांबूनच त्याने मला बघितलं गेटमध्ये आणि मी गेटमध्ये एंटर केलं आणि हा तो बराच लांब होता हा बिल्डिंगच्या आतमध्ये. हा. तिथून तो ओरडत आला, "क्या है, क्या है, क्यों अंदर आ रहे हो?" असं तो ओरडायला का माझ्या अंगावरती अरे जोरजोराने. हा म्हटलं हा असं का ओरडतोय म्हटलं. मी त्यांना म्हटलं अशा अशा ताई म्हणे ते राहतात. तो म्हणतो असं ऐसा है जब ताई कोई नहीं रहता मला म्हणतो. म्हटलं अहो राहतात म्हटलं. माझ्याकडे नंबर आहे त्यांचा. तो हम्म. काय ऐकायला तयार नाही. पण त्या ताईंनी मला वरून पाहिलं होतं मी आले होते म्हणून. कारण त्या वाटच बघत होत्या ना मी येणार हा म्हणून. हा 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 हा. त्यांनी मला वरून बघितलं गॅलरीतून आणि त्या धावत पळत खाली आल्या. म्हणतात नाही मग नाही हमारे पास आहे म्हणून ते बोलले. बघा. मग त्याला मी म्हटलं ह्या काय ताई म्हणून यांच्याकडे चालले ना मी. हा हा मग मग तो शांतच झाला. मग तो काही बोललाच नाही. एकही शब्द बोलला नाही. अगदी असं निमूटपणे गप्प बसला मग नंतर तो. बघा. मग त्या ताई घेऊन गेल्या मला त्यांच्या घरी हा आणि त्यांच्या घरी गेल्या आणि त्यांच्याकडे छान असं हा स्वामींची जीरा टोपी आहे ऍक्च्युली. हा हा आणि मी गेले मग मी म्हटलं उपवास असेल म्हटलं ताईंचा म्हणून मी काहीतरी फ्रुट्सच नेले होते. हा हा. डाळिंब नेले होते डाळिंब. अच्छा तर अच्छा. मग तिकडे मग त्यांनी मला दर्शन घ्यायला लागलं त्यांच्या त्यावेळी मला दाखवलं म्हणे हे बघा म्हणे जीरा टोपी आहे वगैरे स्वामींनी घातलेली. हा हा असं हा. वगैरे मी पाया वगैरे पडले आणि हे केलं आणि नंतर मग त्यांनी मला ना यतिगंध नावाची पोथी दिली. हो अ, हो फ्री देतात आणि ते सगळ्यांना. हो फ्री म्हणे हा म्हणे तुम्हाला म्हणे दादा म्हणे ठेवून गेलेले आहेत काही पोथ्या हा जे हा येतात ना सेवेकरी त्यांना मी देत असते. हा आणि त्यांनी हा. मला ते कुशामृत जल पण दिलं जे त्यांनी आणलं होतं ते वगैरे दिलं. अच्छा. मग तेव्हा त्या म्हणाल्या की तुम्ही आलात का नाही म्हणे त्या दिवशी म्हणे दादा तुमची वाट बघत होते म्हणे तुम्हाला द्यायचं वगैरे. म्हटलं हो पण म्हटलं अहो त्या दिवशी म्हटलं पितृ अमावस्याचा दिवस होता हा आणि ते हा. मला दुपारी 12 वाजता म्हणे की तुम्ही या म्हणून असं मला म्हणाले. अच्छा. आणि ते हा. पण कुठे म्हणे ते ठाण्यामध्ये आहे म्हणे कुठे हम्म. कोट नाकाच्याही पुढे म्हणे काय आहे जागा तिथे त्याने मला बोलवलं होतं. अच्छा. हा. असं पण ते पितृ अमावस्या असल्यामुळे मला काही जायला जमे ना तिकडे म्हटलं त्या घरातली दिवशी. काम हे ते बरोबर. हा. खूप कामं पूजा वगैरे असतात आपल्या सेवा असतात त्या वेगळ्याच अगदी मग. अगदी खरंय. त्याच्यामुळे म्हटलं मला जमलं नाही म्हटलं यायला हा. असं. तर तेव्हा म्हणे की बघा म्हणे तुम्हाला त्या दिवशी तुम्ही जमलं नाही म्हणून म्हणालात ना म्हणून तुम्हाला इतका वेळ लागला. म्हणजे खरी गोष्ट आहे. एवढ्या तेवढ्या लांब लांब करत बसले जायला वेळ नाही म्हणून म्हणाले आणि आज मला स्वामींनी एवढी म्हणे परीक्षा घेतली आणि म्हटलं मला इतका वेळ लागला 1.5 तास लागला म्हटलं तुमच्याकडे पोचायला. जो बाप. 15-20 मिनिटाचा रस्ता तो 1.5 तास लागला. असं वगैरे झालं आणि काय झालं मला 2-3 दिवसापासून मला अभिषेक दादांची खूप आठवण येत होती. हा काय माहिती हा अचानकच त्यांची आठवण येत होती. हा. आणि त्यांची एक मुलाखत आत्ताच येऊन गेली YouTube वरती हा आणि हा त्यांची मुलाखत पण आहे. तेव्हा त्या ताईंचा नंबर ऍक्च्युली माझ्याकडून कसं काय निघून गेला माहिती नाही कॉन्टॅक्ट लिस्ट मधून. हा. मग मागून घेतला तेव्हा त्यांना म्हटलं म्हणून. तर तेव्हा त्यांना म्हणाले अहो मी त्या ताईंच्या घरी म्हणे स्वामीने वापरलेल्या मी पादुका बघितल्यात म्हणतं. हा. तांबड्याच्या पादुकांच्या जीर्ण झालेल्या आहेत. ते म्हणते नाही हो ताई. म्हटलं अहो मला खरंच स्वप्नामध्ये दिसल्या. तेव्हा ते म्हणाले की नाही त्यांच्याकडे ना जीरा टोपी आहे स्वामींनी वापरलेली. हा. त्यांनी वापरलेल्या त्या चपला नाहीयेत. म्हटलं अहो मी स्वतः बघितल्या म्हणे स्वप्नात. म्हटलं नाही म्हटलं. आता ते कसं काय आलं मला काही माहिती नाही स्वप्नामध्ये. मला ते स्वप्नात असं दृष्ट झाला परवाच्या दिवशी की ते स्वामींनी घातलेल्या ज्या चपला आहेत जीर्ण झालेल्या हा. त्या मला दिसल्या त्या स्वप्नात आणि मी म्हणते की ह्या म्हणे त्या ताईंकडेच होत्या म्हणून असं मला वाटलं. ते म्हणते नाही नाही तुम्हाला तो दृष्टांत दिला म्हणे स्वामींनी. म्हणलं असं म्हणलं स्वामी मला नेहमी दृष्टांत देत असतात. देतच असतात काही ना काही. आणि अगदी मलाही खूप आनंद होतो भयंकर खरंच आणि खरंच. खूप छान भाग्यवान वाटतं. आहात तुम्ही, भाग्यवान आहात. हो एकदा साईबाबा पण असे स्वप्न झाले होते 2017 मध्ये. हा. आणि माझा नवरा काही करून मला न्यायचं ना शिर्डीला आणि मी हा. खूप रडवेली झाली. जवळजवळ 2 महिने झाले मी खूप हट्ट करत होते. हा. म्हटलं अहो ठाण्यावरून ट्रेन आहे म्हटलं डायरेक्ट जायला लागलं शिर्डीला. हा. ती काय ना खूप रडायची आणि शेवटी ते एकदा तयार झाले हा. आणि ते रात्री आले कामावर आणि डायरेक्ट आम्ही ट्रेननेच गेलो. हा. गेलो आम्ही आणि हा. तिकडे गेलो दर्शन वगैरे घेतलं पण अक्षरशः ना तुम्हाला सांगू हम्म. एवढी चेंगराचेंगरी एवढी धक्काबुक्की अरे आणि ते बायका पण ना एवढ्या सुशिक्षित आणि त्यांच्यावरून कळतं बाबा ते किती श्रीमंत असाव्यात. पण हा. त्यांना बोलण्याची पद्धत नाही. आतमध्ये त्या रांगेमध्ये एवढी चेंगराचेंगरी झाली. अरे. दर्शन माझं दर्शनही नीट झालं नाही अक्षरशः. तिकडे जाऊन पण मी साईबाबांच्या मंदिरात पण मी तिकडे जाऊन रडले. म्हटलं काय म्हटलं दर्शनही नाही म्हटलं तुमचं मला नीट. हा. आतमध्ये जाऊनच मी दर्शन घेतलं पण लांबून मला दर्शन मिळालं.
हा हा जास्त जवळ मला दर्शन मिळालं नाही. आणि तिथून येताना म्हटलं ते अन्नछत्रालयामध्ये जेवेन. हा तर ते मिस्टरांना ती गाडी दिसली, बस लागली दिसली. म्हणतो बघ म्हणे, आता आपल्याला ही बस आहे डायरेक्ट ठाणे म्हटलं बस आहे आपल्याला. हा हा तर म्हटलं आपण जाऊया म्हणलं. अहो मी जेवलेच नाही म्हटलं. आणि तुम्ही तरी नाश्ता केला, मी तर नाश्ता पण नाही केला मला जेवायचं म्हणून. तो म्हणतो नाही बघ ही बस आहे. नंतर मग आपल्याला डायरेक्ट मग 4च्या नंतर बस आहे म्हटलं. हा हा दोन्ही मुलं लहान माझी त्यावेळेस. ऐक म्हटलं ठीक आहे म्हटलं म्हटलं जाऊ दे म्हटलं. मग शेवटी थोड्या अंतरावरती मग एक वडापाववाला आला कुठेतरी स्टॉपवरती. तो वडापाव एक खाल्ला आणि त्याच्यावरतीच आले. मग आम्ही घरी आलो. मग संध्याकाळी म्हटलं 5:30-6च्या दरम्यान कधी आम्ही घरी पोहोचलो. आणि मग मी संध्याकाळी पूजा करताना साईबाबांना म्हटलं काय म्हटलं मला दर्शनही धड मिळालं नाही आणि मला जेवणही मिळालं नाही म्हटलं. असं का बरं केलं तुम्ही साईबाबा? असं त्यांना मी म्हटलं साईन असं तुम्ही असं का केलं? दिवाबत्ती करताना त्यांना म्हणाले मी असं. आणि रात्री त्यांनी मला त्याच रात्री मला साईबाबांनी असा दृष्टांत दिला. अगं मी तुझ्या घरी येऊन गेलो होतो ना, मग तू कशाला आली म्हटलं. तू अय्या तू आली कशाला म्हटलं शिर्डीमध्ये. बाप अगं आणि मला ते एवढे म्हणाले अगं मी तिथे नव्हतोच. तु- तुला मी घरीच येऊन त्यांनी मला असं दृष्टांत दिलं होतं स्वप्नामध्ये आधी, की बापरे मी खूप म्हणजे आम्ही लहान होतो ना त्यावेळेस आम्ही शिर्डीला जायचो ना, हा हा तेव्हा असं काही नव्हतं. ते असं ओपन मंदिर होतं. हो बाहेर असा हो ओटा हो होता. असं लाद्या बसल्या होत्या. ते म्हणतात ना त्या शहाबादी काहीतरी म्हणतात त्या लाद्या होत्या, साध्या बरोबर लाद्या होत्या. बरोबर हो मी हो त्यावेळेपासून आम्ही लहानपणापासून जायचो ना. हा 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 तर मग मला ते स्वप्नात आलं होतं की मी त्यांच्या म्हणजे त्याच्याच्या बाहेर पादुका आहेत संगमरवरी त्यांच्या पाया पडते आणि आतमध्ये जातो तिकडे आम्ही दर्शन घेतो. असं मला हा, दृष्टांत होता आणि तेव्हापासून मी खरं नवऱ्याच्या मागे लागली होती की मला हा, जायचंच आहे म्हणून. आणि हा. त्यावेळेस म्हणाले अगं मी तुझ्या घरी येऊन गेलो, तू माझ्या पाया पण पडली, मग तू आलीच कशाला म्हणे शिर्डीमध्ये. मी अय्या बघ नव्हतो मी नव्हतो म्हणे त्या दिवशी तिकडे असं वगैरे. हा आणि तेव्हापासून मला एक समजलं हम्म की आपल्याकडेच आहेत, आपण जावं तीर्थस्थानी. हा पण काय माहिती घरामध्ये जी सेवा करण्याचा जो आनंद आणि मला अनुभूती मिळते ना, हा ते मला तीर्थस्थानी का मिळत नाही हा मोठा प्रश्न आहे. नाही ताई पण तुम्हाला सांगू का एकदा जेवणाला बस झालं नंतर घरीच करायचं का दगदग करत जायचं आणि त्या चेंगरा हो. चेंगरीत जायचं आणि मला जायचं ऍक्च्युली आमचे कुलदैवत आहेत खंडोबा महाराज आणि हा तुळजापूर भवानी माता. अशा पण ठिकाणी जेव्हा जावं हा ज्या कुलदेवता आहे तिथे गेलं पाहिजे हा वर्षातून नाही आम्हाला पण जायचं होतं आणि तिकीट कॅन्सल करायला लागलं कारण आम्हाला माहितीच नाही की आज रविवारी खंडोबाचं दर्शन आज बंद ठेवलं त्यांनी. अच्छा कारण अच्छा अच्छा त्यांनी काल रात्री म्हणजे आजच्या दिवशी रात्री म्हणजे शनिवारची रात्री जी उलटून जाते त्याच्या हम्म. रात्री 2 वाजता ते लोक पालखी काढणार होते. आणि अच्छा ते करा नदीला ते आंघोळ घालून नंतर मग परत ते जातात मग वरती गडावरती. हम्म. आणि त्याच्यामुळे त्यांनी दर्शन बंद ठेवलं होतं. नाही तर मला ऍक्च्युली आज मी परत जेजुरीत दर्शन करणार होते. अच्छा त्याप्रमाणे मी तिकीट्स बुक पण केले होते. ओ ते कन्फर्म नव्हते झालेले ऍक्च्युली. हा हा मग पण तरी मी आशेवर होतो. मग शेवटी तिकीट परत ते कॅन्सल करावे लागले. हा आणि नंतर मग परत आम्ही ह्या पद्धतीने म्हणजे पहिले आपण तुळजापूर करू हा हा आणि नंतर मग नाही सॉरी पहिला आपण म्हणे शनिवारी हा जेजुरी करू आणि मग रविवारी मग तुळजापूर करू असं आमचं चाललं होतं. हा पण हा नंतर मग ते घरामध्ये तुम्हाला सांगून घरामध्ये एवढे वाद चालू अरे झाले. मग हा मी म्हणाले की नाही आता माझं तर इच्छा नाही म्हटलं आता जायची. हा हा आता म्हटलं स्टॉप म्हटलं आता आपण नंतरच जाऊया. हा हा असं करून मी थांबवलं. हा पण माझी इच्छा झाली नाही कारण एवढे वाद झाल्यानंतर म्हटलं आहे हो खरंय एवढ्या कटकटी होतात ना मग मला ते करायचं मन होत नाही मग. असं बरोबर होतं ते. बरोबर मला बरोबर म्हणे तुला म्हणजे माहिती नाही का तू आधी विचारायचं म्हटलं अरे मला थोडी स्वप्नात पडलं होतं. बरोबर सोमवती अमावस्या आहे मला माहितीये म्हटलं हे सगळं होतं म्हटलं पालखी निघते सगळं माहितीये. पण मला काय वाटलं हा की ते सोमवारच्या दिवशी असेल मला असं वाटलं. हा 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 पण हे आदल्या दिवशी रात्री 2 वाजता तर हे मला कल्पना नव्हती ना म्हटलं. बरोबर ते बरोबर बरं झालं म्हटलं की पुजाऱ्यांना फोन केला म्हटलं आम्ही येतोय म्हणून तेव्हा ते म्हणाले की तुम्ही येऊ नका म्हटलं तुमचं होणार नाही दर्शन. हा तुम्ही हा मंगळवार ते शुक्रवार तुम्ही कधी पण या तुम्हाला आतमध्ये मिळेल. आणि हा शनिवार रविवार तुम्हाला 5 फुटावर दर्शन मिळतं. अरे आतमध्ये बापरे जायला मिळत नाही शनिवार रविवार. हो शनिवार रविवार तुम्हाला आतमध्ये नाही मिळत. ते हो मागचं एक मंदिर आहे ना तिकडे म्हणे पूजा होते. हो म्हणे तुम्हाला गाभाऱ्यात तुम्हाला एंट्री मिळत नाही. म्हटलं बाबा मी एवढ्या लांब जाणार आहे हा थोड्या वर्षाने लॉकडाऊनच्या नंतर. तर हा म्हटलं मला दर्शनच मिळणार नाही तर मग जाऊन तरी काय करू म्हटलं मला असं झालं ना. बरोबर 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 ह्याच्यामुळे मग शेवटी सगळं ते कॅन्सल केलं. म्हणलं नाही आता मी घरातच पूजा करणार घरातच करणार. हा आणि मग आता मुलगी पण बिझी आहे आता तिला वेळच नाही 1 महिनाभर.
तर हा. म्हटलं मग तर श्रावणात जाऊ म्हटलं मग. त्यावेळेस असं आधीच म्हटलं तिकीट बुक करू 15-20 दिवस अगोदर हा. आणि मग जाऊ म्हटलं. आणि असंही जायला खरं जमणारच नव्हतं. हा. तसंही जायला जमणारच नव्हतं प्रॉब्लेममुळे. म्हटलं जाऊ द्या म्हटलं. देवाच्या मनातच होतं बहुतेक म्हणून मी ते बोलून गेले की नाही मला तर यायचं म्हणून. हा. असं कारण एकदा वय आपलं उलटतं ना मॅडम तर काय होतं ना आपल्या पण म्हणजे लेडीज लोकांचे प्रॉब्लेम चालू होऊन जातात. चालू होतात शारीरिक असतात हां. व्याधी, त्याच्यामुळे मग छोट्या प्रत्येक मोठ्या पूजा असतातच होईल आणि त्याच्यामुळे ते प्रत्येक पूजा होईलच असं नसतं आपलं. अगदी अगदी बरोबर बोलली. हां. त्याच्यामुळे मी तर सांगते सगळ्यांना सांगते खास करून मुलींना सांगते हा. की बाबा तरुणपणी भरपूर सेवा करा. हा. एकदा मेनोपॉज वगैरे मागे लागला ना की मग सेवा खूप कमी होतात नाही आपल्याकडे. होत अगदी हां. मग तो अगदी बँक बॅलन्स आतापासून म्हणे मी साचवायला ठेवतो. सुरुवात करा मुलींनो. मी तर खास म्हणते मुलींना खरंय करा खरंय. म्हटलं. चालेल खूप चालेल. सुंदर चला. सुंदर हो. विषयावर खूप वेळ बोलला झाला. ताई. खूप वेळ गेला ताई. हो सॉरी. काही हरकत नाही. हो. छान श्री वाटलं स्वामी बोलून समर्थ. तुमच्याशी. हो. मला पण खूप छान वाटलं. मला तुमचा आवाज ऐकायला मी तरसते. म्हटलं कधी ताईंशी बोलते. पण आपल्याकडे तसे अनुभव पण यायला पाहिजे ना. हो हो खरंय आणि खरंय. मागे तुम्हाला 2024 मध्ये फोन केला होता मी. हा. दत्त जयंतीलाच तुम्हाला खरं फोन केला होता मी. अच्छा अच्छा. की माझा मागचा अनुभव आणि का आला नाही म्हणून तुम्हाला विचारायला फोन केला. हा. पण त्या दिवशी असं झालं की संध्याकाळी 7 वाजता माझा मुलगा म्हणतो काय माहिती मी पास होतो की नाही पास होत. हा. त्याचं थर्ड इयरचं फिफ्थ सेमेस्टर होतं. हा. 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 माझ्या मुलाचं बीकॉमचं. हा. तर संध्याकाळी 7च वाजले. त्याला म्हटलं बघ म्हणे आज दत्त जयंती आहे. जर दत्तकृपा तुझ्यावर होणार असेल तर म्हटलं तू पास होशील म्हटलं. आणि तो 2-3 मिनिटात गेला मोबाईलमध्ये त्याचा रिझल्ट आलेला होता. तो म्हणतो मम्मी मी पास झालो म्हणून. आई ग. हां. पण किती झालं सुंदर. असं की मी तुम्हाला फोन केला आणि अनुभव का नाही आला विचारायला गेले आणि त्याच दिवशी आलेला अनुभव आणि मीच तुम्हाला सांगायला विसरून गेले. असं झालं अय्या. ते. आला होता ना पण तो अनुभव तुमचा? त्याच्यानंतर अनुभव नाही शेअर केला. कारण नंतर आहे ना मी ते जॉबला लागले ना, तर हा. माझ्या हा. मागे हे हाताचा प्रॉब्लेम चालू झाला आणि बरोबर. ते स्किनचा प्रॉब्लेम चालू झाला. हा. हा. तर हा. हाताची ट्रीटमेंट तर म्हणजे आता संपली एप्रिल महिन्यात. मी 3 महिने माझ्या घरात किचन पूर्णपणे बंद होतं. अरे आम्ही बापरे. मेसमधून जेवण आणवतो. हो, इतका हाताचा प्रॉब्लेम चालू झाला होता तो. अय्यो. हाताचा खोकला आणि हाताचा अंगठा डाव्याचा, अरे डाव्या हाताचा. त्याची ट्रीटमेंट झाली. खूप महिने ट्रीटमेंट चालू होती. शेवटी माझेच डॉक्टर गेले हा. आणि शेवटी माझ्या डॉक्टरने खूप रेस्ट्रिक्शन घातले. हा. भांडी नाही म्हणजे काहीच करता येत नाही. भांडी नाही, जेवण नाही, काहीच करायचं नव्हतं मला. अरे बापरे. त्याच्यामुळे मग उजव्या हाताने जेवढं एका हाताने जमाय तेवढं करत होते मी. आणि हम्म. बाकी तर मेसमधून आम्ही जेवण वगैरे आणत होतो. पण तर जे जे मी तुम्ही अनुभव शेअर केले ते आलेत ना? हो, 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 हो. हा. हा. मी ते शेअर सगळे आले. करते ताई. हो, हो. हो हा, ताई. श्री हो. स्वामी खूप खूप समर्थ. धन्यवाद. श्री श्री स्वामी स्वामी. समर्थ. श्री स्वामी